याच्यानंतर होणारा सामना जो गवळी छत्रपती वावरे अरे सगळे वाईट एक्स्ट्रा वाईट गवळी पावर सिक्स आणि जोडे सुरू आहे कृपया आमदार पाठवतो दोन्ही संघाने एक एक आमदार पाठवतो गवळी उद्योग आणि गवळी सारखं यांनी पंचर यायचं आहे लाचीवर त्याला ठेवायला पाहिजे होती आणि किरणदाने आणि तांब्यात घेऊन ये तिथे तो बॉटल होती मागायची कुठे गेली गोट्या कुठून देऊ मी घेऊन कुठे आलास तू गोट्या इथे आहेत ना मग पाठवायचे लवकर अंपर पाठवलं तिकडेच होते प्रशांतला चावी दे पण नाही घेणार भाडं कॅरियर नाही कॅरियर नाही काढलं काढलाय मग मी सामान जाम आणते मग मुंबईवरून येतात जाताना कॅरियर असलं भाडं नाही असं मला ते बंद केलं तरी विचारतो दादा वन साईड जिंकलं मिलीवाले वन साईड जिंकलं पाहिजे छत्रपती बाहेर खाली
काकू आम्ही किती नंबर होतो हाव का नाही तुम्ही आहे 4 नंबरला तुम्ही. सध्या 4 नंबरला आहे ना हा. पुढची मॅच हरा. हा पुढची मॅच हरलो की बाहेर गवले किंग वरती म्हणजे आशिषला जिंकू दे बच्चू पाण्याची सोय कर ना. आशिष तुम्ही किती जिंकलात तेव्हा यांच्याबरोबर तुम्ही आशिष आमचे आयकॉन काय कामाचे नाही ना. हे तेव्हा तिथे पाण्या किरण नव्हते बघ कोण कोण आहे तिथे समीरला विचार वरती पहिला बॉल हे हाणणार ना. विभाग चेंडू चारच जास्त वरती शुभम रिकामे पुढे पावर होते छत्रपती हरियाण चलो तीन जोडी होते ते आशिष करपूर आणि शैलेश होता पुढचा चेंडू लेफ्ट साईडला काढला चेंडू एकदा पुन्हा तर दुसऱ्या डावाची आवश्यकता दुसरी डाव पूर्ण झालेली आहे पूर्ण 2 डाव तिकडे मस्त टेकायला भेटतं. ए पाणी आला कुठेतरी द्या. बाटली कुठे आहे आपली अरे ना बाटली कुठे आहे बेटा स्वप्नील करपुडे स्वप्नील करपुडे कुठे असेल तरी स्टेज पुढे आहे नक्की कृपा करावी स्वप्नील करपुडे कोणाकडे तू बाटली घेऊन येता चला पुढचा चेंडू मारा करते राशी कुठून पण बघूया ती कलरवाली बाटली आण चेंडू परंतु एक डाव डिक्लेअर का डिक्लेअर स्वरूपात एक डाव म्हणतो सॉरी येतो घरी. छत्रपती बाईकने जा बाईकने वॉरियर्सला बाईकने जातोय. धाव संख्या झालेली होती 3 धाव संख्या 3 हळूहळू कुठेतरी पुढे सरकत चालू धाव संख्या 3 बॉल 3 रन पुढचा चेंडू मारा करतील आशिष करपुडे बघूया त्या चेंडूवर काय होत आहे चला हो साईडला पण कुठेतरी मिस होतोय असं दिसतंय गच्छार क्षेत्रक्षणामध्ये शुभम रिकामेकडून ही अपेक्षा नाहीये संघाकडून चला पुढचा चेंडू मारा करतील काय बॉल शैलेश रिकामेला बॉलच समजला नाही चला कार हाणलात आणि तुम्ही आज ह्याला मारला. सकाळी बोकड आणून त्यासाठीच गेलो पुढचा चेंडू बोकड आणल्यापासून आम्ही कुठे कुठला 2 गोट्यांचा पुढचा चेंडू बघूया अतिरिक्त डाव राईट चेंडू एक डाव टोटल वर कोण येतोय वर सध्या कोण आहे? तुम्ही इथेच आहे ना 4थ्या नंबरला. पण जर आम्ही जिंकलो आशिष करपूर सांगतो की असं बॅट बॉल भेटला की असं मारू शकतो बाकी आहे याच्यावरच बाकी आहे वीर मराठावरच बाकी आहे. बघूया पुढचा चेंडू मारा जातील शुभम रिकामे ओ काय चेंडू पोलवला आहे कोण कोणी मारला कोणी मारला लॉलला पहिला षटकार येतो शुभम ए थांबा रे रिप्ले करतोय थांबा शुभम रिकामे याने जो षटकार मारलेला थांबा रिप्ले करतोय षटकार आणि ह्याच्यामध्ये नॉकआउट मध्ये चला पुढचा गोलंदाज पटापट मॅच चालू ठेवा कंटिन्यू ठेवा चला कंटिन्यू मॅच पटापट बॉलर एवढं डिस्कस नाही पाहिजे दोन्ही पावर येतात 3-4 नंबर हातात ना तुम्हाला डायरेक्ट आता बॅलेंटीला एक गोल असेल त्याच्यामध्ये जिंकल तो फायनलला गेला हारला त्याला परत एक चान्स नंबर आहे ती पेंडिंग राहिली नंतर 3-4 ची मॅच होणार त्याच्यात जो हरला तो बाहेर निघेल आणि तो जिंकेल आणि जो अगोदर हरलाय ते दोघांना चेकला गेला आणि ओके म्हणजे टॉपला राहिला तर तुम्ही पहिल्या दुसऱ्यामध्ये तर तुम्हाला चान्स डायरेक्ट फायनलला पोहोचायचा मग जिंकले चालेल. ही जिंकू दे फक्त आपला हे स्ट्रॅटेजी बनवायची आम्हाला. टीमचं कसं आहे मग? हे तुम्ही आणणार रे समजा मला एक मॅच जिंकली ह्याच्यात. तीन जिंकले बोल बोल घेण्याचा लावला आहे. मॅच पूर्ण झालं. पहिला बॉलला चला पुढचा चेंडू नितेश रिकामे मारा करतील आशिष करपुडे चला वाईट बॉल पहिला तो आकाश बघ कसला फॉर्म अतिरिक्त धाव आकाश सर्वजण खेळाडू चांगले असतात कुणाला कमी लोक नका तो रनांमध्ये रन झाले टोटल 12
कधी कधी खेळाडू फॉर्म मध्ये नसतो, पण असं त्याला ट्रोल करू नका की खेळाडू खेळत नाही म्हणून. जनकने चौकार 4 क्षेत्ररक्षण घेतलं तर तिथे श्रीकांत करून खरोखर त्यांना असं वाटतं की बॉल त्यांना बॉल दिसला नाही आणि 4 क्षेत्ररक्षण झाले होते तिथे श्रीकांतकडून. आणि त्यांचे संगमाला काय ते खूप असं रागात दिसत आहेत नितेश श्रीकांत. चेंडू मारा करते नितेश श्रीकांत एकाच घरातले. हो गच्चा क्षेत्ररक्षण कॅच पंजावर हो त्या मित्राला बॉल समजला आणि खणखणीत चौकार. जरा प्लीज जरा बॉल आपण द्या. कोण असतील आतमध्ये खेळाडू? अरे सगळे प्लेअर आहेत तरी कुठे? चला नितेश दिवेकर जरा बॉल पटकन द्या. खेळून झालात तुम्ही, आम्हाला माहिती आहे थकणार असतील तरी बॉल द्यायचे तुम्हाला. त्यांचा भाऊ रुपेश देवेकर यांनी सुद्धा तिकडे जरा जाऊ आणि बॉल घेऊन या. चेंडू चला मारा करतील आशिष करू पुढे. नितेश श्रीकांत बघूया. हो 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 का बॉल टाकलेला आशिष कर पुढे यांना समजलं नाही बॉल. बोल बोल वालटा फिरवतेस काय? बोल बोल काय बोल वालट्यासारखा फिरवतेस पोदरीच्या. आपल्याला शॉट मारायचा वलटा दुर्वाचा नाही. त्याला बोल काय वालटा काय फिरवतेस? पुढचा चेंडू आशिष श्रीकांत यांना सॉरी आशिष करपुडे यांना. चला आता मोठा चेंडू कुठेतरी आशिष करपुड्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात नितेश श्रीकांत. त्याला बोल 90 मारून ये भेंचो जाऊन. खरोखर त्याला बोल 90 मारली तर बॉल दिसेल तुला. भले 1-2 वाईट गेले तरी नितेश श्रीकांत अजूनही सज्ज आहेत. चला पुढचा चेंडू बघूया. या चेंडूवरती आशिष करपुडे काय करतात? बोल आशिष करपुरे हुकताय. हो 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 काय शॉट मारलेला अत्यंत त्या सुटलेली आहे. अल्पेचाचेकडून त्या सुटलेली आहे आणि 2 धावाच्या प्रयत्नाने 2 धाव कंप्लीट केले. खरोखर 4 क्षेत्ररक्षण होते अल्पेचाचेकडून. ही अपेक्षा नाही आहे तुमची अल्पेचाची, कारण टीमला तुमची खूप गरज असते ना. तुम्ही येईल तर मला कॅच देता म्हणजे. चला 2 धाव टोटल स्कोर झाला तो 22. 5 बॉल. चला पुढचा चेंडू आशिष करपुडेला एकदम जीवदान भेटलेलं आहे. आता मी जीवनाचा फायदा उचलतो तिला परत खाऊ कॅच म्हणून. हो तिथे पण कोणी नाही 4 क्षेत्ररक्षण होतं तिथे पण. 2 धाव कंप्लीट होते तो. आशिष करपुडे खरोखर एक नावाजलेले फलंदाज आहेत. 24 ओव्हर 24 लास्ट ओव्हर घेऊन येतात ते संघाचे संघमालक नितेश श्रीकांत. खरोखर तेही चांगले बॉलर आहेत. रिप्ले घेतलाच नाही. चला संघमालक स्वतः जबाबदारी घेतात खांद्यावर की संघ आशिष करपुडेला आणि शैलेश श्रीकांतला थांबवायला लागेल. खरोखर पहिला बॉल सॉरी खोटा बोलला बॉल. चला पहिला बॉल शैलेश श्रीकांतसाठी मारा करते शैलेश श्रीकांत. बघूया पहिल्या बॉल मध्ये षटकार होते चौकार. वाईट बॉल आला पहिल्या बॉल मध्ये. आपल्या षटकार आणि चौकाराची अशीच बाजू लागायची. स्वतः संघ मला असं वाटतं की टीमला खाली घेऊन चालले. बाबू भडकत पण नाही. बोल बोल बाबू भडकत नाही म्हणून बोल. बाबू तुम्ही शांत काय? नितेश श्रीकांत असं शांत राहू नका. चला पुढचा चेंडू. पुढचा चेंडू निर्धार चेंडू असायला पण शैलेश श्रीकांत समजलेला आहे. खरोखर नावाजलेले बॉलर नितेश श्रीकांत. पण कधी कधी होतो असं की
आपल्या गावचे उत्कृष्ट खेळाडू शैलेश रिकामे, आणि कसला एक व्हायचा शैलेश शांताराम रिकामे खरोखर आपल्या संघासाठी खूप मेहनत घेतो. अतिरिक्त 10 जरी घेतले ते म्हणजे वाईट. हे शांताराम नाही शैलेश, ते शांताराम हा चला पुढचा चेंडू अजून एक लोलू पुढं लोलू. एक बॉल 26 धावा. स्वतः संघ मालक आपल्या टीमसाठी काय करतात बघूया. किती स्कोर किती झाला त्यांचा? हो 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 काय शॉट मारलेला आहे शैलेश रिकामेने. खनखनी चौकार, खनखनी चौकार. संघ मालकाला स्वतःला चौकार मारलेला आहे. गचाड बॉलिंग. गचाड बॉलिंग गचाड क्षेत्ररक्षण पण आहे त्यांच्यामध्ये. जाऊन झोपू दे. नाही आज बाहेर आला बॉल बाहेरून आहे. वाद घालू नका, बॉल बाहेरून आहे. आम्ही इथून त्यातून पाणी तरी नाही दिसलं तरी तिकडे प्लेयर बसलेले आहेत. दीपेश ए बांधावरून आला तर नाही बांधाच्या बाहेर गेला पाहिजे. डिस्कस करा अंपायर. 4 रन आहे आयला आम्हाला हरवलो. अंपायर जरा डिस्कस करा मग तुम्ही निर्णय घ्या. हे ते संकेत आहे एक मिनिट संकेत हे बघ. अरे मी सांगतोय नियम सांगतोय भाई बांधाच्या बाहेर गेला तरच आहे असं सांगतो. चिखलपणा करतो. बॉल हॅलो हॅलो बॉल जर बांधाच्या बाहेर गेला तरच डिक्लेअर आहे. बॉल जर आतमध्ये आला तर डिक्लेअर नाहीये. याची सर्व संघांनी नोंद घ्यावी. चौकार आहे चौकार. शुभम रिकामे. बाबा ते अंपायरला डिसिजन घेऊ दे ना. अरे पण बॉल इथून दिसत नाही काय. दिसला बघितला इथे बॉल. अरे पण ते डिस्कस करतात ना बॉल कशाला आपण आतमध्ये हे आहे. करायचं अरे बॉल आतमध्ये आहे. हा, तुला तो दिसतोय तिथे का? भांडतात मग भांडण करत असशील परत मी बोले मला दिसला बॉल तो असं थोडी आहे लाईनमॅन आहे ते मी. बघ तो बाबू बोलतोय की संकेत दिसतोय बॉल तो माना लागून आशिष रिकामे. आशिष रिकामे कृपया वादविवाद सोडून द्या ना. 4 आहे. धन्यवाद शुभम रिकामे सहकार्य केल्याबद्दल. आशिष रिकामे यांनी एंट्री करता दोन्ही संघ घाबरले आणि त्यांना पुन्हा एकदा बाहेर पाठवलंय. बाबू बटन दाबू नका. पुढचा चेंडू नितीश रिकामे यांचा आणि पुन्हा एकदा शैलेश रिकामे यांनी टोलावला परंतु डिक्लेअर स्वरूपात जातो की नाही. बाहेर आहे बॉल तिकडे आणि बॉल आतमध्ये आहे. एक धाव घेतलेली आहे. टाकले तिथे काय कुणाची पण चावी टाकतो. अरे तिथेच ठेवलं ते आहे. समोर आहे बाबा. हा ना नाही चावी नको त्यांनी. तिथे समोर ठेवले. आपल्या जिम्मेदारी आहे ती. मला बाहेर देऊन ठेवलेली त्यांनी. हे धाव संख्या किती आले. 3 बॉल 31 रन. 3 चेंडू 31 धावा. हो सुंदर चेंडू सुंदर आणि ते गाडी बाद झालेला आहे. आशिष करपुडे यांना बाद करून नितेश रिकामे फार खुश झालेले आहेत. आशिष करपूर व्हालटा फिरवला आणि तो बाद झाला. आशिष करपुडे यांनी वलटा फिरवला आणि बाद झालेले आहेत. पुढचा फलंदाज संघाचा कोण हा कोण खेळतोय? फलंदाज प्रितेश तिवेकर. आणि शेवटचे 2 चेंडू 2 आहेत ना संकेत. 2 आहेत ना. 2 चेंडू बाकी आहेत ना. शेवटचे 2 चेंडू आणि फलंदाजी करत आले प्रितेश दिवेकर. पाहूया काय होतंय. पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती उंच उडवलेला चेंडू आणि हा तिकडे झेलबाद होतात का आणि इकडे झेलबाद झालेला आहे. प्रितेश दिवेकर सुंदर गोल अप्रतिम गोल घेतलेला आहे अल्पेश काचे यांनी. खूप सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण आणि इकडे नितेश रिकामे यांना हॅट्रिकचा चान्स आहे. दोन्ही चेंडूवरती 2 विकेट घेऊन तिसऱ्या चेंडूवरती हॅट्रिकचा चान्स आहे नितेश रिकामे यांना. MPL ची पहिली हॅट्रिक नितेश रिकामे यांच्या मार्फत होते काय पाहूया. आणि फलंदाजी करता आलेला आहे जितू रिकामे. छत्रपती वॉरियर्स संघाचे कर्णधार जितू रिकामे. मोरोणे गावचे अष्टपैलू खेळाडू जितू रिकामे. नितेश रिकामे यांचा हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक बॉल वरती सुंदर 9 चेंडू दिलेला आहे. आणि किरण मिरगल अंपायरिंग खूप सुंदर अंपायरिंग करतात. आणि इकडे पंचांनी डिसिजन द्यायचं आहे. आणि इकडे शैलेश रिकामे काहीतरी सांगतायत. शैलेश रिकामे यांची नजर खूप तीक्ष्ण अशी नजर आहे. अगदी गरुडाप्रमाणे त्यांची नजर आहे. खूप लांबून त्यांना दिसले आहे की तो रनआउट आहे.
त्याला तिसरा परंतु अंपायरला दिसलेला नाहीये तो रनआउट आहे ते. त्याला तिसरा डोळा फुटलाय. बोल बोल तू बिनधास्त. अरे मी आहे ना इथे. आणि इकडे एक नो चेंडू आणि इकडे हॅट्रिकचा चान्स अजूनही शिल्लक आहे. नितेश रिकामे तुम्हाला हॅट्रिकचा चान्स अजून सुद्धा शिल्लक आहे. पाहूया शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे. वाढली धावली किती 32 धावसंख्या झालेली आहे आणि शेवटचा चेंडू या सामन्याचा. आणि सुंदर आणि इकडे पुन्हा एकदा जोरमध्ये टक्का पाहूया. नाही इकडे अप्रतिम क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न परंतु खेळ सुटलेला आहे. आणि एक धाव पूर्ण 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. चौथ्या धावेचा प्रयत्न होता का पाहूया. आणि 4 धावा सुद्धा पूर्ण करून झालेल्या आहेत. आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 36. सामना जिंकण्यासाठी जुईली पॉवर हिटर्सला 18 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. आणि शुभम रिकामे यांना हा जर सामना जिंकायचा असेल तर पहिल्याच षटकामध्ये जवळजवळ 3 ते 4 षटका मारून जिंकावा लागेल, जेणेकरून आमच्या संघाला पुढे येण्याची संधी मिळेल. म्हणजे हे लोक समोरचे आता हारले, पुढे आहे ना. बॅटिंग केली हारले ना. 38 किती टू आहे? 37 बोललाय मला 36 धावसंख्या झाल्या. 37 टू आहे. घ्यायचं तर घ्या, आम्हाला काय करायचं आहे. पाणी आपल्याला बाटली वीर मराठा संघाचा कर्णधार मनोज रिकामे. कृपया नाणेफेकीसाठी यायचं. वीर मराठा संघाचा कर्णधार मनोज रिकामे आणि मौराणा किंग संघाचा कर्णधार संकेत रिकामे. नाणेफेकीसाठी यायचं. ओके 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 ओके. आता हे काय शिकवतो स्वप्नील गरगुडे कर्णधारला पाठवा. आणि इकडे चालू असलेला सामना छत्रपती वॉरियर्स विरुद्ध जुईली पॉवर हिटर्स. दोन्ही मातब्बर असे संघ. जुईली पॉवर हिटर्स जर हा सामना जिंकले तर नक्की प्रथम क्रमांकावरती जातील. मी इकडे मनोज रिकामे अरे परद्या इकडे मी विशालजी रिकामे यांना विनंती करतो की चालू असलेल्या पुढच्या सामन्याचा नाणेफेक करून घ्यायचंय. विशालजी रिकामे कृपया नाणेफेकीसाठी जायचंय. घेऊन यायचा घरातून. मोठे छोटे आणा खायचे बापसातला. जेव्हा तिथे ते घ्या 2 रुपये पण चालेल. बाबा नाही पाणी दे, बाटल दे इकडे. बाटल घेऊन गेले तिकडे बघितलं भरून. त्यांची बाटली आहे ती. पाटी आतमध्ये 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 आतमध्ये. दादा पुढे जा. कोण जिंकला? मनीष आणि इकडे मोरवणे किंग गवळी किंग या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढील सामना गवळी किंग विरुद्ध वीर मराठा चालू असलेला सामना. कृपया घाई करायची आहे. आपल्याला अजूनही 5 सामने खेळवायचे आहेत आणि तब्बल 3 वाजलेले आहेत. शुभम रिकामे सामना चालू करायचा आहे. शक्य तितक्या लवकर सामना जिंकावा. शुभम रिकामे कृपया सामना शक्य असल्या तितक्या लवकर सामना संपवा, जेणेकरून आमच्या संघाला चान्स मिळेल. आणि पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे. होतंय पण बरोबर हे ना. सेम आहे ना, जसं आमची मॅच आहे तशी झाली ना. आणि इकडे पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे प्रितेश दिवेकरांनी. पाहूया शुभम रिकामे. आमची मामाची नाम 37 धावांची आवश्यकता जुईली पॉवर हिटर्स संघाला. दुसरा चेंडू प्रितेश दिवेकर यांचा. शुभम रिकामे मारा करतील आणि दुसऱ्या चेंडूवरती उंच हवेमध्ये बॉल आलेला आणि इकडे खेळाडू पाहत होता बाबा नाही. आणि हा गचाचं क्षेत्ररक्षण केलेलं आहे शैलेश रिकामे यांनी आणि संघाला मिळाले 2 धावा. आणि तुला काय सांगून पहिला डॉट झाला. 2 चेंडू 2 धावा.
अजूनही जिंकायला 35 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता जोरी पॉवर हिटर संघाला. आणि दुसरा चेंडूवरती उंच टोलाला आणि तो एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धावाचा प्रयत्न पूर्ण केलेली आहे. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का पाहूया, नाही. आणि तिसरी धावाचा प्रयत्न नाही होत आहे. आणि तिकडे 2 धावा होती समाधानी जोरी पॉवर हिटर्स. शुभम रिकामे पॉवर हिटर रश्मिल करपुडे कुठे असतील त्यांनी त्वरित तिकडे उपस्थित राहायचे. रश्मिल करपुडे त्यानंतरचा सामना आपला आहे. रश्मिल करपुडे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर मैदानात यायचं. सुंदर आवाजामध्ये टोलावला चेंडू शिवम रिकामे यांनी एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरा धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे आणि आतमध्ये आहे बॉल, त्यामुळे धावून रन झालेले आहेत. 2 धावा. 6 ही धावसंख्या झालेली आहे. 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू 6 धावा. अजूनही 31 धावांची आवश्यकता 11 चेंडू मध्ये. सॉरी 13 चेंडू मध्ये. त्यांची तुर्तीचं चांगली टीम आहे. 14 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता. काय चांगली टीम आहे हाय तिथे सगळे कॅच सोडतात. मग नाही पण 14 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. हे बस इथे. बस बाबांच्या म्हणतो बस तिथं. माझा दोस्त आहे. कोणालाच भाकरी कोणीचा मार पोल्या बिल्या खाऊन आलाय. ठेवलो का ए बाय आणि काय बैल दुसऱ्या स्वरूपात 1 धाव. अशीच आहे यार. थांबला असता बोला. मागाशी नुसता फिरकत होता 7-7 आतल्या मॅचला. लास्ट बॉल आहे, लास्ट बॉल. 7 धाव संख्या झालेली आहे. डॉट कर डॉट. 13 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता. नाहीतर ना आता हा जर डॉट झाल्यानंतर 12 बॉल त्याचं नाव हितेश दिवेकर. हितेश काका दिवेकर. सुंदर आणि हा बाहेर षटकार शिवम रिकामे यांच्या बॅट मधून आलेला उत्तुंग असा षटकार आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 13. काय खाऊन आला सामना दादाची काका जिंकण्यासाठी 13 धावसंख्या झालेली आहे आणि 12 चेंडू मध्ये तब्बल खाऊन आला रे 24 धावांची आवश्यकता दोन्ही गावडीच्या संघाला. शिवम रिकामे यांना विनंती आहे की 6 चेंडू मध्ये लवकरात लवकर हा सामना संपवा. तुमच्या घालात भाकली खायला शिवम रिकामे कृपया विनंती आहे 6 चेंडू मध्ये सामना संपवा जेणेकरून गवळी इतर संघाला थोडे चान्सेस मिळतील हे जेवलास पुढचे सामने खेळण्यासाठी. भाकरी खाऊन आला संतोष रिकामे यांनी आपल्यास विनंती केली आहे की 6 चेंडू मध्ये 24 धावा मारा. आता कोण आहे आशिष नाही होणार बोलतोय. त्याला मार हा आरामात मार चोपल तो. ए, दक्षिण तुमच्याकडे बॉलर कोण आहेत अजून आता हा आणि जितू. मग जिथून टाका सांगायची होती ना. हा अजून एक आहे ना. अरे पण तो दाबला असेल तुमचा ना. अरे स्कोर कुठे आहे जे बघा त्यांनी 8 रन दिला जितूनी. आता वाईट घेऊन बघा पहिला बॉल वाईट घेऊन. कुठे आहे सुंदर चेंडू आशिष करपुडे यांचा आणि ते मग ह्याला बोल विजय स्वरूपात 1 धाव आलेली आहे. ह्यालाच केलो गोल ह्यालाच केलो गोल आले काय मारत नाही ह्यालाच थांबव 4 बॉल वरती 4-5 बॉल कृपया साहेब अरे कुठे आले पाहिजे बस. इकडे समीर लाड दर्शन दिवेकर यांना काहीतरी सांगतायत. जर त्यांनी ते फॉलो केलं तर नक्कीच छत्रपती वॉरियर हा सामना जिंकेल. लहान मुलांचे कोच होते समीर लाड आणि त्यांचा संघ दुसरा नंबर आहे सांगा हरले तिसरा नंबर तिसरा नंबर त्यांच्या संघाचा आलाय त्यामुळे त्यांनी शांत राहावं मी तर बोलून. हे तू तुझं ठेवतो बॉल. आणि इकडे पुढचा चेंडू आशिष करपुडे यांचा हा खेलो वेला सुंदर सुंदर अप्रतिम गोलंदाजीचा प्रत्यक्षित पाहायला मिळत आहे. खेलो वेला आणि 4 बॉल आशिष करपुडे सुंदर गोलंदाज आहेत आणि सुंदर आणि ते झेल होताना पाहूया दर्शन दिवेकर यांनी झेल पकडलेला आहे आणि इकडे अल्पेशाचे बाद झालेले आहेत. आशिष करपुडे यांनी हा विकेट घेतलेला आहे खेलो खेलो आलाच खेलो. वरच्याला ते येईल त्याला खेळव झालं आता. आता आणि आता फलंदाजी करतायत येतात निकेश रिकामे त्याला पण खेळव नाही निकेश रिकामे या साईड लावून नको दुसरी म्हणे आता नाही का हा
3 बॉल झाले शेवटच्या 6 बॉलला तो फ्री बॉलिंग शुभम मारत नाही ना इकडं, शुभम मारत नाही इकडं, तो इथं ना मारत, तो इथं मारतो बघ. मारतो इथं इथं मारतो तो. इथं मारतो. नित्य आला चालत नाही फॉर्म. ए बाबूजी मला तिथं सुंदर 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 फटका मारलेला आहे नितेश रिकामे यांनी आणि हा टिकल्या स्वरूपात एक धाव. सिंगल गेला. जाऊ दे केलं ह्याला वरती घेऊन जाऊ नको. 15 झाले 15. बॉलिंग असेल का? हे किती पाहिजे म्हणे 15 झाले असेल 15. 22 पाहिजे. 22 धावांची आवश्यकता. 8 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. जेवढा शुभम रिकामे यांना नॉन ऐकलं तेवढा छत्रपती वॉरियर्सचा जिंकायची जास्तीत जास्त आहे. आणि हा वाईट स्वरूपात वाईट चेंडू. काय देऊ 8 चेंडू 21 धावांची आवश्यकता. 2 धावा रेट संघाला. 16 झाले 16. 3 आले 3 16 झाले. भेंडिया उठ. आणि सुंदर कटायला ऑफच्या दिशेने आणि इकडे नितेश रिकामे बाद झालेला आहे. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण प्रीतेश दिवेकर यांचं सुंदर क्षेत्ररक्षण आणि इकडे गडी बाद झालेला आहे. नाही एक वाईट दिला एक चेंडू बाकी आहे अजूनही. 7 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आणि जे शुभम रिकामे स्ट्राईकवरती आलेले आहेत आणि इकडे शुभम रिकामे यांनी जर 1 रन काढला. ओव्हर झाली काय नाही ना. 1 चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. 1 चेंडू बाकी आहे अजून. मग नॉन स्ट्राईकला आउट झालं तर शुभम स्ट्राईकला जाईल ना. नाही असं मग हा गेला रनआउट आहे. रनआउट आहे रनआउट झाला ना आता. सायकल डॉट का आशिष दा. आशिष दा. ह्याला थांबव खाली ह्याला थांबव शेवटचा चेंडू आशिष करपुडे यांचा. ह्याला थांबव. या चेंडूवरती 1 धाव जर केली तर पुढच्या ओव्हर मध्ये अख्खी ओव्हर शुभम रिकामे यांना खेळावी आणि इकडे डिक्लेअर स्वरूपात 1 धाव मिळालेली आहे आणि 1 धावेनिशी संघाची धावसंख्या होते 17 आणि इकडे जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आणि निकेश रिकामे स्ट्राईकला आहेत. निकेश रिकामे यांनी 6 चेंडू 20 धावा. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. जर इकडे निकेश रिकामे यांनी शुभम रिकामे यांना जर स्ट्राईक दिली तर शुभम रिकामे यांच्या ताकदीचा त्यांना फायदा आहे. त्यांच्या बॅटीला बॉल लागल्यानंतर तो सीमेरेषेच्या बाहेरच जातो. आतमध्ये थांबतच नाही. रेषा ओलांडतो तो डायरेक्ट. अथर्व गायकर कुठे असतील त्यांनी जेवणासाठी जायचंय. अरे त्याची बॅटिंग झालं फिल्डिंगला जायचं. मॅच खेळून जेवायला जा तुम्ही. ह्याला बोल 2 बॉल खाली थांबव. 2 बॉल थांबव वरती. दुसऱ्या बॉलला वरती 4थ्या बॉलला तर वरती का चालेल. जाऊ खाली. सुंदर सुंदर कटवला आहे निकेश रिकामे यांनी आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. नाही घे दुसरा नाही घे. दुसरी धाव घेण्याचा त्यांचा प्रयत्नच होणार नाही कारण की शुभम रिकामे यांना स्ट्राईक द्यायची आहे आणि शेवटच्या 5 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आणि गोलंदाज तितकेच अनुभवी जितू रिकामे नावाजलेले असे मोरवणे संघाचे खेळाडू आहेत. ऑलराऊंडर खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. काम कर तू वरती लागेल तुला मला लागेल काटा वगैरे असेल चप्पल न करून लागेल तुला काटा मातीमध्ये. सुंदर गोलंदाजी आणि इकडे 1 डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. 4 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 18 धावांची आवश्यकता. शुभम रिकामे यांना काहीच कळलं नाहीये. जितू रिकामे खूप अनुभवी गोलंदाज आहेत आणि 4 चेंडू मध्ये 18 धावा असे आव्हान खूप कठीण आव्हान आहे परंतु शुभम रिकामेंकडे तेवढी ताकद आहे की ते 3 चेंडू मध्ये 18 धावा करतील. पाहूया काय होतं पुढचा चेंडू आणि सुंदर सुंदर 1 धाव पूर्ण केलेली आहे. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरा बॉल वरती आलेला आहे आणि इकडे पाहूया काय होत आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण दर्शन देवकर यांच्या मार्फत आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहे. बाउंड्री वरती तो त्यांनी चेंडू अडवला परंतु 2 धावा तोपर्यंत पूर्ण झालेले आहेत आणि 3 चेंडू मध्ये 16 धावाची आवश्यकता. 1 बॉल डॉट कर असं ते सांगतायत आपल्या खेळाडूंना आणि हा वाईट
अरे हा बघ आणि हा अतिरिक्त धाव दिलेला आहे. दर्शन त्या साईडला त्या साईडलाच मारतो तो इकडे फलंदाजाने वॉर्निंग दिलेली आहे. भाऊ बस थोडा तीन चेंडू 15 धावा, 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता. बस ना हा बॉल बस खेळव ना, पहिले हा बॉल एक दे. बॉल खेळव त्याला हा, ठेव. एकच बाजूला टाकू दे फक्त, एकच बॉल. कोणता हलका आहे बघा. तुम्ही जडात पुढे या. पुढे आलाय नऊ बॉल आहे. तीनच्या चेंडूवरती कॅच होतो का भाऊ? नाही, एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे आणि चौथ्या धावाचा प्रयत्न होता का भाऊया? चौथ्या धावाचा प्रयत्न आणि चौथी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 चेंडू मध्ये 4 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 चेंडू मध्ये 11 धावाची आवश्यकता. नाही नाही पुढे आलाय नाही नो बॉल नाही 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता जुनी पॉवर हिटर संघाला आणि छत्रपती वॉरियर्स संघ कैसा बॉल 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 4 ना. 4 बॉल 2 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. मगाशी वाईट गेला होता एक. कवी हे जितू इकडे टाक ना भाऊ बॉल. बरोबर भाई बरोबर टाकते त्याने त्याच्याकडे बरोबर टाकते तो शेवटचा चेक सुंदर आणि हा गेलेला आहे षटकार. शिवम रिकामे यांच्या बॅट मधून आलेला उत्तुंग षटकार. 1 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता दोन्ही पॉवर हिटर संघाला. पाहूया इथे काय होतं. इकडे पैशांमध्ये आलेले आहे जितू रिकामे आणि दर्शन दिवेकर हे सुद्धा टेन्शन मध्ये आलेले आहेत की पुढच्या चेंडूवरती काय होतं आणि सगळेच खेळाडू छत्रपती वॉरियर्सचे टेन्शन मध्ये आलेले आहेत कारण की समोर जो खेळाडू उभा आहे त्याची तेवढी क्षमता तर नक्कीच आहे. 1 चेंडू मध्ये 6 धावा तर नक्कीच करू शकतो. दुसरा बॉल पंच तुमच्याकडे आहे तर द्या. आणि इकडे चेंडू जो मारला त्यांनी तो पूर्ण नाहीसा करून ठेवलेला आहे. तो कुठे मिळतच नाहीये आणि 1 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे आणि शुभम रिकामे बॉल नाहीसा केला मला होत्या बॉल नाहीसा केला बोला तो आता शेवटचा चेंडू आहे. 1 चेंडूवरती 5 धावांची आवश्यकता आणि इकडे शुभम रिकामे 1 चेंडू मध्ये 6 धावा करून जिंकतात का पाहूया की जितू रिकामे निर्धाव टाकतायत. जितू रिकामे यांच्यावरती खूप प्रेशर असेल या बॉलवरती आणि शुभम रिकामे यांच्यावर सुद्धा प्रेशर आहे. 1 चेंडू आणि 5 धावा आणि सुंदर असा चेंडू कटवला आणि हा सावकार जातो की काय नाही. 1 धाव पूर्ण झाली, दुसरी धाव पूर्ण झाली आहे. 9 चेंडू टाकलेला आहे इकडे. 9 आहे काय किरणदा? 9 आहे ना? हा सॉरी 4 धावा आणि ते सामना टाय झालेला आहे ग्रीन आहे ना आणि आपल्याकडे टाय हा काही संबंध आहेच नाही. कंपल्सरी खेळ असल्यामुळे छत्रपती वॉरियर्स तिकडे विजयी झालेले आहे. आणि छत्रपती वॉरियर्स जिंकून ते बाहेर ये म्हणे आता कोण ये इकडे पुढला सामना वीर मराठा